चिंचोळीमध्ये सर्वप्रथम कलांगण आणि संत राऊळ महाराज हे पर्यटन स्थळ फार मोठी झालेली आहेत. बरोबर. कळसूत्री बावल्या ह्या पारंपरिक ओढलोपार्जित ही कला आपली आहे आणि ती ओढलोपार्जित कला त्यावेळी ती कमी प्रमाणात चालत होती, कारण ते निर्जीव बावलं असतं आणि ते सजीव करण्याचं काम हे मी करतो. 2021 तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला. हो, तर त्यानंतर तुमच्या आयुष्यात कसा फरक पडला? ते माझे कष्ट होते, कारण ती कला जिवंत ठेवणं ह्याच्या पाठीमागे मी खूप लागलो होतो. कारण ज्या कलेला लोक म्हणजे असं ती बावल्यांचा कार्यक्रम, तो चित्रकलेचा कार्यक्रम, तो याचा असं जे म्हणायचे ना, तो फार मोठा त्याला एक पूर्णपणे भारतातच नाही पण विदेशात पण त्याला एक व्यासपीठ मिळालं. एक किस्सा असा झाला की आम्ही 52 लोक होतो आणि तिथं पंतप्रधानांनी माझ्या हातात हात देऊन 3 मिनिटं बोलले. अरे वा. केवढा मोठा म्हणजे माझ्या आयुष्यातला तो क्षण. आणखी कार्यक्रम ह्या ठाकर लोककला 1 आणि 2 नाही आहेत ना, त्याचं मी संग्रहालय जो बनवला आहे तो 11 लोककलेचा बनवला आहे ना, चित्रकथी. त्यामुळे आज बरेचसे फॉरेनर ते आमच्याकडे येतात आणि वर्कशॉप करतात. कठीण परिस्थिती म्हणजे मी माझ्या गुरांच्या गोट्यात ज्या अर्थात म्युझियम करतोय, म्हणजे माझी किती परिस्थिती होती बघा. बरोबर. ती झावळं लावलेली होती, त्या मेळी लावलेल्या होत्या आणि त्याच्यात मी म्युझियम करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या कलेचा कसा वापर केला गेला? नमस्कार सर. नमस्कार. तुमच्या या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत आहे. तर ही कळसूत्री बावली जी पारंपरिक लोककला आहे, तर त्याबद्दल जरा आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात माहिती द्या. नमस्कार. कळसूत्री बावल्या ह्या पारंपरिक ओढलोपार्जित ही कला आपली आहे आणि ती ओढलोपार्जित कला त्यावेळी ती कमी प्रमाणात चालत होती. बरोबर. आणि ते देवाजवळ ते कार्यक्रम होत होते आणि ते कार्यक्रम माझ्या ओढलोपार्जितचे कार्यक्रम जे पूर्वीपासून चाललेली प्राचीन कला ही आहे आणि ती मी टिकवण्याचं हे काम केलेलं आहे. तर ही कला शिकण्याची तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली? कला शिकण्याची प्रेरणा जी मिळाली मला, ती ही जी लोककला जी आहे कळसूत्री बावल्या ह्या पारंपरिक लोककला आहेत. बरोबर. आणि पारंपरिक लोककला असल्यामुळे त्या गेले 500 वर्षही चालू होत्या आणि आजही त्या चालू आहेत. म्हणजे त्या कळसूत्री बावल्याचा कार्यक्रम आजही मी जाऊन त्या मंदिरमध्ये करतो. आणि अशी मंदिरे आम्हाला त्यावेळेला राजश्री मिळालेली, त्या राजाने आम्हाला दिलेली मंदिरे आहेत. त्या मंदिरमध्ये जाऊन आम्ही मनोरंजनाचं काम कार्यक्रम ते करत होतो आणि त्याच्यातून प्रबोधन करत होतो. असे ते कळसूत्री बावल्याचे कार्यक्रम आहेत. आता ही कला शिकून मी कुठून दुसरीकडनं घेऊन आलेलो नाही आहे. ही माझी ओढलोपार्जित असल्यामुळे वडील करत होते, आजोबा करत होते, पणजोबा करत होते आणि ते करत असल्यामुळे ते माझ्या शब्द कानावरच होते ना. बरोबर. कारण मी वयाचं 7 वर्षाचं असताना मी माझ्या वडिलांबरोबर हात धरून जायचो आणि त्यावेळी मी ते कार्यक्रम बघितलेले आहेत, केलेले आहेत, बोललेलो आहे, ऐकलेले आहे. आणि असे ते कार्यक्रम नंतर मी खूप मोठ्या प्रमाणात ते मी चालू केले. म्हणजे शासनाच्या विविध ज्या काही अशा स्कीम असतात त्यामध्ये ह्या कळसूत्रीच्या बावल्याच्या माध्यमातून मी ते असे अवेअरनेसचे कार्यक्रम करायला पण सुरुवात केली. ओके. आणि हे कार्यक्रम तुम्ही कुठे कुठे करता? आता हे कार्यक्रम जे आहे ते आता आम्ही पहिलेच मी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला काही मंदिरं दिली होती, त्या मंदिरमध्ये करायचो. आणि त्याच्यानंतर गावोगाव जाऊन आम्हाला जसं निमंत्रण असायचं की कळसूत्री बावल्याचा कार्यक्रम पाहिजे, मग तसं आम्ही जाऊन तो कार्यक्रम तिथे जाऊन करायचो. आणि त्यानंतर राजश्री संपल्यानंतर मग आम्हाला शासनाचं तसं काही मिळालं नाही, पण शासनाचे सगळे जे काही कार्यक्रम असतात, अवेअरनेसचे जे कार्यक्रम असतात, उदाहरणार्थ व्यसनमुक्ती म्हणा, हुंडाबळी म्हणा, अस्पृश्यता निर्मूलनाचे म्हणा, HIV म्हणा, असे सगळे कार्यक्रम मी ह्या माझ्या कळसूत्री बावल्याच्या माध्यमातून मी हजारो कार्यक्रम मी केलेले आहे. कारण ते निर्जीव बावलं असतं आणि ते सजीव करण्याचं काम हे मी करतो. अरे वा. आणि त्यामुळे समोरच्या पब्लिकला ते बघायला खूप आवडतं, कारण ते निर्जीव बावलं आणि त्याला बोलतं मी करतो. बरोबर. आणि म्हणून ती कला चांगली टिकली, थोडक्यात सांगायचं आणि ती मी टिकवण्याचा प्रयत्न केला. ओके. यासाठी तुम्हाला शासनाकडून काय प्रोत्साहन मिळतं? शासनाकडून प्रोत्साहन मिळतं म्हणजे मला आता खरं सांगायचं म्हणजे शासनाने मला तसं खूप दिलं असं म्हणायला हरकत नाही. कारण का, मी आता तुम्हाला आत्ताच म्हटलं की ही कला संपल्यानंतर परत एकदा जिवंत झाली
आणि बरेचसे शासनाचेच कार्यक्रम मला मिळायला लागले. शासनाचे. म्हणजे शासनाचे कार्यक्रम मिळायला लागले म्हणजे ह्या कलेला परत जिवंतपणा आला. बरोबर. मधली 100-200 वर्ष ती बंद झाली होती. आणि मग ते सगळे कार्यक्रम करायला लागल्यामुळे आपल्या त्या कार्यक्रमाचे कळसूत्री बावल्याच्या कार्यक्रमाचे फार मोठा त्याचा प्रसार झाला. बरोबर. आणि ते कार्यक्रम आता आम्हाला चांगल्या प्रमाणे मिळतात. आणि 2021 मध्ये तुम्हाला पद्मश्री पुरस्कार मिळाला. हो. तर त्यानंतर तुमच्या आयुष्यात कसा फरक पडला? कारण कसं आहे, तो पुरस्कार तुम्हाला मिळाला, त्यानंतर पिंगुळीचं पण नाव नावारूपाला आलं. त्यानंतर ह्या कळसूत्री बावल्यांबद्दल सर्वांना कुतूहल निर्माण झालं, की हे बाबा काय आहे, कसं आहे? तर तो परत त्यामुळे ना, तो ह्या कलेला परत एक हे मिळालं, फेम मिळालं, असं झालं. तर त्यानंतर तुमच्या आयुष्यात कसा फरक पडला त्याबद्दल जरा सांगा? माझ्या आयुष्यामध्ये 2021 मध्ये हां. मला जो पद्मश्री मिळाला, ते माझे कष्ट होते. बरोबर. ते माझे कष्ट होते. कारण ती कला जिवंत ठेवणं हो, हो. ह्याच्या पाठीमागे मी खूप लागलो होतो. आणि त्यामुळे त्याचं कुठेतरी भारत सरकारने आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याचा कुठेतरी सर्व्हे केला असेल किंवा त्यांनी हे सगळे मी जे कार्यक्रम करतो शासनाचे वगैरे हे त्यांनी सगळं पाहिलं. आणि त्याच्यानंतर मला तो पद्मश्री मिळाला आणि त्याच्यानंतर पद्मश्री मिळाल्यानंतर माझं जे मागचं जीवन होतं ना, ते पूर्णपणे असं एक वेगळंच होऊन गेलं. बरोबर. कारण ज्या कलेला लोकं म्हणजे असं ती बावल्यांचा कार्यक्रम, तो चित्रकलेचा कार्यक्रम, तो याचा असं जे म्हणायचे ना, तो फार मोठा त्याला एक पूर्णपणे भारतातच नाही, पण विदेशात पण त्याला एक व्यासपीठ मिळालं. ओके. इतका चांगलं ते मला पद्मश्री मिळाल्यानंतर मला तो एक अनुभव चांगला मला मिळाला. जी भारत सरकारची डेक्कन ओडिसी ट्रेन आहे, जी पर्यटनासाठी देश-विदेशातील पर्यटकांना फिरवते. ती ट्रेन इकडे आपल्या सिंधुदुर्गात पण येते आणि त्यातील जे पर्यटक असतात, ते या कलांगणला भेट देतात. तर तो अनुभव कसा आहे? आता कलांगणला भेट देतात, हा जो एक वाक्य जे आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे, तर सर्वप्रथम मी 3 मे 2006 ला माझ्या ह्या कलांगण त्याचं मी उद्घाटन केलं आहे. म्हणजे हे म्युझियम केलं. ओके. काय आणि म्युझियम केल्यानंतर तो संपूर्ण भारतात सगळीकडेच प्रसिद्ध झाला. आणि त्याच्यानंतर तो सर्व्हे झाल्यानंतर त्यांना वाटायला लागलं, की इथं एक ठाकर आदिवासी कलांगण इथं आहे. तर तिथं ही भेट दिली पाहिजे आणि ही प्राचीन कला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या जे भारतात जे डेक्कन ओडिसी जे फिरती, ती आपल्या सिंधुदुर्गामध्ये येते. बरोबर. आणि सिंधुदुर्गामध्ये आल्यानंतर आता सिंधुदुर्ग म्हणजे फार मोठा आहे. आता म्हणजे किल्ला आहे, सगळं काय आहे. परंतु इथं आल्यानंतर सिंधुदुर्गात कुठे जाते? तर सर्वप्रथम डेक्कन ओडिसी इथं आल्यानंतर त्या सावंतवाडीला, तिथनं डायरेक्ट आमच्या ह्या कलांगणला भेट देतात. अरे वाह! केवढी मोठी गोष्ट आहे. हो. कलांगणला आणि कलांगणला भेट देऊन माझ्या हा म्युझियम जो माझ्या गुरांच्या गोठ्यामधला म्युझियम जो आहे, तो पाहतात. आता भेट देते म्हणजेच काय, की त्याच्यापूर्वी जे आपल्या ह्या म्युझियमचं आम्ही लोकार्पण केलं, तर त्यावेळेला अनेक मोठमोठे लोकं आपल्या ह्या कलांगणला भेट देऊन गेलेले आहेत. ओके. कितीतरी लोकं भेट देऊन गेलेले आहेत. म्हणजे मी लाखाच्या ह्याच्यात म्हणेन, असे लोक आपल्याकडे इथे येऊन गेलेले आहेत. आणि म्हणून त्या डेक्कन ओडिसी पण येण्याचं हे काम तसंच झालं ना, की ज्या अर्थात संपूर्ण भारतात हे सगळं म्युझियमचं हे कळलं, कारण ही प्राचीन कला, त्यामुळे ती डेक्कन ओडिसी पण यायला लागली. आणि हा कार्यक्रम डेक्कन ओडिसी जी येते, तो आमचा कळसूत्री बावल्याचा कार्यक्रम बघते, म्युझियम बघते आणि त्याचे इतके रिमार्क्स छान असतात, ही इतकी प्राचीन कला तुम्ही एवढ्या वर्षाची सांभाळून ठेवली, असे माझ्याकडे रिमार्क त्याने दिलेले आहेत. अच्छा. माझा दोन्ही मुलं माझी या कलेमध्ये आहेत, तर मला पुढे काय करायचं, हे पण माझ्या काही डोक्यामध्ये काही गोष्टी आहेत ना. तर सर्वप्रथम मला आत्ता आधी पहिलं गुरु-शिष्य परंपरा म्हणून माझ्याकडे क्लासेस चालू झाले. हो. कारण मला 30 वर्षापूर्वी मी गुरु म्हणून भारत सरकारचा झालेलो आहे. 30 वर्षापूर्वी. आणि आत्ता मला गुरु-शिष्य परंपरा माझा आता मुलगा पण गुरु झालेला आहे. अरे वाह! तर आता हे इतकं झाल्यानंतर आता माझा म्युझियम पण होईल मोठा. आणि माझी अशी एक कल्पना आहे, की ह्या म्युझियममध्ये गुरु-शिष्य परंपरा म्हणून आपल्याला इथे करायची आवश्यकता आहे. बरं. नंबर 2 आपल्याला एक मिनी थिएटर म्हणजे आपल्याकडे जे टुरिस्ट येतात, तर त्यांनाही तो आपला कळसूत्री बावल्याचा कार्यक्रम, ह्या ठाकर लोककला 1 आणि 2 नाही आहेत ना. त्याचं मी संग्रहालय जो बनवला आहे, तो 11 लोककलेचा बनवला आहे ना. ओके. एका कलेचा बनवलेला नाही कळसूत्री बावल्याचा.
11 लोककलेचा हा संग्रहालय आहे आणि त्यामध्ये ह्या कलेची सगळी नावं आहेत. उदाहरणार्थ आता तुम्ही पहिला कळसूत्री बावल्याचा आता आपला पहिला विषय आला. त्यानंतर चित्रकथी आहे. त्यानंतर मग शाडो पापलेट आहे, चांबड्याच्या बावल्याचा कार्यक्रम आहे, गोंधळ आहे, राधा नृत्य आहे, पांगुळ बैल आहे, पोवाडा आहे, दोनागीत आहे. अशा 11 लोककला भारतात जिथं कुठे 11 लोककला नाही आहेत ना, त्या कला माझ्याकडे आहेत. आणि त्याचं मी हे संग्रहालय बनवलेलं आहे. तर म्हणून माझ्या डोक्यात आता अशी कल्पना आहे, की हे टिकलं पाहिजे. बरोबर. हे मी आता टिकवलं, माझी आता मुलंही त्याच्यामध्ये आली, माझे आता नातवंडही त्याच्यामध्ये येतायत. मग पुढच्या मुलांना, युवकांना काम कसं मिळेल? तर आता नोकरी नाही आहे. म्हणून माझ्या डोक्यातली कल्पना आहे, की आपण आता काय केलेलं आहे, गुरु-शिष्य परंपरा म्हणून मी गुरु झालेलो आहे. तर म्हणून मी सुंदर होमस्टे कल्चर, ओके. आर्ट होमस्टे म्हणून मी आता ते चालू केलेलं आहे. म्हणजेच मुलांनी आज जे-जे-आरची मुलं माझ्याकडे शिकायला येतात. अरे वाह! आज माझ्याकडे IITची मुलं शिकायला येतात. आज माझ्याकडे इंजिनिअरिंग कॉलेजची मुलं शिकायला येतात. फाईन आर्ट्सची मुलं येतात. टेक्सटाईलची मुलं येतात. अनेक कॉलेजेस इथं माझ्याकडे शिकायला येतात आणि ते अभ्यासाला येतात. PhD करतात. मग त्याच्यासाठी मला हे सुंदर आर्ट होमस्टे करणं गरजेचं होतं. कारण का ती लोकं इथंच राहून त्याने इथंच ते शिक्षण घ्यावं. बरोबर. काय हा माझा एक उद्देश होता. म्हणून मी ते सुंदर आर्ट होमस्टे म्हणून मी केलेलं आहे. बरं. त्याचं चालू केलेलं आहे. तुम्हाला जो पद्मश्री पुरस्कार जो मिळाला, तो तुम्ही एवढी वर्षाची मेहनत केली, त्याचं फळ होतं आणि ते सिंधुदुर्गासाठी पूर्ण अभिमानाचीच गोष्ट होती. आता जे पर्यटक तुमच्याकडे येतात, तर ते इथे काय-काय गोष्टी बघतात? म्हणजे इथे कोणत्या-कोणत्या गोष्टी आहेत? जसं तुम्ही बोललात की म्युझियम आहे. वाह! मुद्दा खरोखरच चांगला आहे तो प्रश्न, की माझ्याकडे इथं ते बाहेरचे जे पर्यटक येतात, त्यांना काय-काय बघायला आवडतं. तर उदाहरणार्थ सर्वप्रथम कळसुत्री बावल्याचा कार्यक्रम बघायला आवडतो. बरोबर. चित्रकथी ही चित्रावरून कथा सांगितली जाते, ते त्यांना बघायला आवडतं. नंबर 2 चित्रकथीचा वर्कशॉप म्हणजे पेंटिंग करणं हे फॉरेनर लोकांना तर अति आवडतं. हो. आणि ते आमच्याकडून शिकून घेतात. म्हणजे चित्रकथी काय आहे ही महाराष्ट्राला नव्हे, भारतात कोणालाच माहिती नव्हती. बरोबर. आणि ती परशुराम गंगवण्याने आज ओपन केलेली आहे अच्छा. चित्रकथी. त्यामुळे आज बरेचसे फॉरेनर ते आमच्याकडून येतात आणि वर्कशॉप करतात. उदाहरणार्थ काही हॉटेल्स आहेत. त्या हॉटेलमध्ये आम्हाला फॉरेनर लोक आल्यानंतर तिथं आम्हाला बोलवतात आणि तिथं आम्ही त्यांना शिकवतो वर्कशॉप. अच्छा. म्हणजे चित्रकथी. त्याच्यानंतर शाडो पापेट आहे. तर शाडो पापेटचे IITचे लोक आले इथे आणि IITची मुले म्हणतात आम्हाला शाडो पापेटचं शिकायचं आहे. मग ते शिकतं. अशा या ज्या मेन आर्टमधल्या 3 कला आहेत. कोणत्या कला? कळसूत्री, चित्रकथी आणि शाडो पापेट आणि बाकीच्या फोक्स आहेत. मग त्या फोक्स बघायला पण लोकांना आवडतं. उदाहरणार्थ पांगुळ बैल. तर पांगुळ बैल एक वेगळी कला आहे. आता पांगुळ बैल म्हणजे आमचाही वेगळा आहे आणि बाहेरचा पण वेगळा आहे. बरोबर. तर आमच्यातलं बघण्याचं त्यांना खूप आवडतं चर्चा म्हणजे. गोंधळ, अशा खूप गोष्टी आमच्याकडे ह्या 11 लोककलेमधल्या बघण्यासारख्या आहेत आणि ऐकण्यासारख्या आहेत आणि ते मनोरंजनातून प्रबोधन करण्यासारखे आहेत. अशा 11 लोककलेचा ते आस्वाद पर्यटक इथं घेतात माझ्याकडे. अच्छा. आता तुम्ही म्हणाले ना चित्रकथी, तर त्या चित्रकथीचा प्रसार होण्यासाठी आणि ही कला जपण्यासाठी काय करायला पाहिजे? आता चित्रकथीचा प्रसार होण्यासाठी ही चित्रकथी ही मी तुम्हाला म्हटलं, की सर्वप्रथम मी ही ओपन केलेली आहे. कारण सिंधुदुर्गातला पहिला म्युझियम, हं. ओरिजिनल जर तो कुठे असेल तर तो परशुराम गंगवण्याचा कलांगण ओरिजिनल. बरोबर. आणि ती चित्रकथी मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. आज चित्रकथी म्हणजे अशी ती फेमस झालेली आहे, की माझ्या मुलाने आता कारण माझं त्यावेळेला इतकं 10वी, 12वी, 15वी असं माझं काही शिक्षण झालेलं नव्हतं. बरोबर. परंतु माझी मुलं शिकल्यानंतर माझ्या मुलांनी ह्या शिक्षणाचा चांगलाच उपयोग करून घेतला आणि ती चित्रकथी पेंटिंगचे वर्कशॉप करायला लागली माझी मुलं. अरे वाह! माझी दोन्ही मुलं. मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हणजे कोरोनाच्या ह्याच्यामध्ये 3 वर्षामध्ये जीवन जगवताना मुश्कील होती. बरोबर. पण माझ्या मुलांनी रात्री 3-3 वाजेपर्यंत, 4-4 वाजेपर्यंत ऑनलाईनवर फॉरेन लोकांना त्यांना शिकवलं. ऑनलाईन.
अच्छा. पेंटिंग कसं असतं, पेंटिंग हे काय होतं, कसं आमच्या वडिलांनी हे सगळं टिकवून ठेवलं, कसं तो शो करतात, कसं ते पेंटिंग करतात, हे सगळं मुलाने माझ्या परदेशात रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत आम्ही ते 3 वर्ष माझ्या मुलांनी तो वर्कशॉप केलेले आहेत बनवण्याच्या कार्यक्रम. त्यामुळे चित्रकथी ही आता इतकी फेमस झालेली आहे, की आज आम्ही जे क्लासेस घेतोय, गुरु म्हणून मी आहे आणि माझी आता मुलं, तर मुलांनी जर माझी चित्रकथी व्यवस्थित जर त्यांनी जर पेंटिंग करायला शिकले, तर त्यांना कुठे बाहेर कमवायला जाण्याची गरज नाही ना. बरोबर. घर बसल्यावर त्यांना पैसा मिळू शकतो. घर बसल्यावर. आज माझ्याकडे 30 महिला काम करते. अच्छा. चित्रकथीचा 5 महिन्याचा क्लासेस चालू आहे. काय आणि तो 5 महिन्याच्या क्लासमध्ये कितीतरी मुलं त्या ज्या महिला आहेत, इतक्या छान पेंटिंग बनवत आहेत. ते म्हणाले, "आता आम्ही आमचं नक्कीच व्यवसाय आम्ही आता करू शकतो." आणि त्याबद्दल मला त्याच्याबद्दल काही वाईट नाही. कारण मी त्यांना शिकवलं आणि ती जर त्याच्यातून जर ते काही कमवत असतील, तर मला खूप त्याच्याशी आणि आनंद काय वाटेल मला सांगा? हे खूप माझ्या जीवाला, माझ्या मनाला आनंद आहे. बरं. आणि कलेतून उदरनिर्वाहाचं साधन म्हणजे निर्माण झालंच पाहिजे. तर हे चित्रकथेचे जे तुमचे पेंटिंग्स असतात, ते तुम्ही कुठे सेल वगैरे करता? आता ते सेल जे आम्ही करतो, ते माझ्या मुलांनी आता काय केलेलं आहे, ऑनलाईनला पण टाकलेले पेंटिंग. बरोबर. आणि काही लोकं जे येतात आपल्याकडे, तर माझी स्वतःची इथं काय आहे, आर्ट गॅलरी आहे आता. ओके. स्वतःची आर्ट गॅलरी आहे. आर्ट गॅलरीमध्ये आम्ही आमच्या कलेची जी जुनं जी पेंटिंग 500 वर्षापूर्वीची जी आहे, त्याचीच आम्ही आता काय करतो, हाती त्याची कॉपी करतो, हाती बनवतो पेंटिंग आणि त्याचा आम्ही आता प्रोडक्ट करायला सुरुवात केलेली आहे. उदाहरणार्थ आता म्हणजे आम्ही असे हे पण बनवलेले आहेत. काय बनवलेले आहेत? बॅचसारखे असे म्हणजे काय, ते विक्रीला ठेवलेले आहेत. खूप गोष्टी आम्ही त्याच्यामधून काय-काय केलेल्या आहेत आता. आणि ते बिझनेस म्हणून म्हणजे ते आज मुलांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून करायला काहीच हरकत नाही. ओके. आता हे पारंपरिक लोककला आहे. त्यांचं भवितव्य तुम्ही कसं बघता? नाही आता ह्या पारंपरिक ज्या लोककला आहेत, मधल्या मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की मधल्या 300-400 वर्षापूर्वी ते पूर्णपणे लोप पावत गेलेल्या होत्या. बरोबर. परंतु ते मी लोप पावत न जाता मी ते टिकवण्याचा प्रयत्न केला. बरं. आणि आज टिकवण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपल्याला तर तुम्हाला माहिती आहे आपल्याला पद्मश्री मिळाला. बरोबर. आणि आता त्यामुळे आज भारतात सगळीकडे कारण मी आत्ता परवा दिल्लीला जाऊन आलो. अच्छा. म्हणजे आम्हाला हँडिकॅपवाल्याने तिकडे आम्हाला बोलवलं. त्यामुळे ह्याला आता खूपच डिमांड आहे. फक्त काम केलं पाहिजे. पेंटिंग बनवायचं आणि पेंटिंगचं तो सेल करायचा हेच आता आपल्याला आहे आणि ते मी क्लास जे घेतोय मुलांचे, त्यांना पण तेच योगानं काम मिळावं असं माझं. बरोबर. या कलेच्या म्हणजे जतनासाठी गायींच्या गोठ्यात तुम्ही संग्रहालय चालू केलंत. तर त्यावेळी तुम्हाला काय-काय अडचणी आल्या? अडचणी तर मला मला तुम्ही अडचणींमध्ये आणू नका. अडचणी मला ज्या पूर्वी जे काही आल्या, त्या खूपच आलेल्या आहेत. मी सांगून शब्दाच्या ह्याने ते होणार नाहीत, इतक्या मला त्या अडचणी आल्या. परंतु त्याच्यावर मी सगळ्यावर मात करून माझं एक स्वप्न होतं. काय स्वप्न होतं? की माझ्याकडे जितकं काही ठेवा आहे, उदाहरणार्थ कळसूत्री बाहुल्याकडे माझ्याकडे कितीतरी जुन्या बाहुल्या आज 700-800 वर्षापूर्वीच्या बाहुल्या आहे. कळसूत्री बाहुल्या. किती वर्षाच्या म्हणतोय बघा. 7-8 तसं पेंटिंग पण 300-400 वर्षापूर्वीची पेंटिंग्स माझ्याकडे आहेत आणि ह्या खूप झालेल्या आहेत. ह्या मी बनवलेल्या नाही आहेत. मी बनवतोय आता ते वेगळं करतोय. म्हणजे तेच करतोय पण आत्ता बनवतोय मी. पण माझ्या त्या वडिलांनी पण ती पेंटिंग बनवलेली नव्हती. माझ्या आजोबांनी पण बनवली. अशा इतक्या पिढ्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. पण ते कसं होतं, आपण त्या मंदिरमध्ये कार्यक्रम करायचो आणि ते फक्त बांधून खुंटीला लावून ठेवायचो. बरोबर. एवढंच करायचो. परंतु ते आता न करता मी तो माझा म्युझियम व्हायला पाहिजे म्हणून माझं एक स्वप्न होतं आणि त्याच्यासाठी माझी भरपूर धडपड होती. परंतु त्याला काही वेळ लागतो, वेळ यावा लागतो आणि ती वेळ माझी 3 मे 2006 ला माझी ती वेळ आली, की ते गुरांच्या गोठ्यामध्ये म्युझियम करण्याची. मी खूप त्याच्यातून कठीण परिस्थिती म्हणजे मी माझ्या गुरांच्या गोठ्यात ज्या अर्थात म्युझियम करतोय म्हणजे माझी किती परिस्थिती होती बघा. बरोबर. ती झावळं लावलेली होती, त्या मेढी लावलेल्या होत्या आणि त्याच्यात मी म्युझियम करायचं इतकं तर हे नाही ना. मग मी त्याला तशी डागडुगी केली आहे आणि तो मी म्युझियमचं उद्घाटन केलं. पण म्युझियमचं उद्घाटन केल्यानंतर जे उद्घाटक जे लोकं इथं आले, प्रभाकर फणशीकर, विजया मेहता, मोठी लोकं. बरोबर. त्यावेळेला ती इथं बोलून गेली. "अहो गंगवाणे साहेब तुम्ही काय म्हणताय हे छोटं आहे एवढं." हे छोटं नाहीये. हे कलेचं माहेर आहे, कलेचं माहेर.
इथं बघा, इथं लोकांची लाईन लागेल आणि खरोखरच ना, इथे लोकांची लाईन लागते. नुसत्या भारतातलीच नाही, पण डेक्कन ओडिसीसारखे फॉरेनर लोकं इथे येत आहेत. याचा अर्थ त्यांनी शब्द बोललेले खरे झाले ना ते. प्रभाकर फणशीकर बरोबर. ॲक्टर, तो मी नवे हो, नाटककार. हो, हो. म्हणजे खूप मोठं मला हे मिळालं त्याच्यामध्ये. बरोबर. तुम्ही जी चित्रकथी करता, त्या चित्रकथीच्या माध्यमातून तुम्ही कोणते सामाजिक किंवा ऐतिहासिक संदेश देता? वाह! चांगला प्रश्न तुम्ही विचारला, की आत्ता तुम्हाला मी सांगतो लेटेस्ट, की आपल्याकडे ज्यावेळेला भारतामध्ये पूर्ण देशामध्ये कोरोना ज्यावेळी झाला बरोबर. आणि चित्रकथी ही कोणाला काही माहिती नाही. हो. माहिती नव्हती. आणि त्यावेळेला माझ्या मुलाने कोरोनावर चित्रकथी पेंटिंग बनवली. अरे वाह! चित्रकथी पेंटिंग बनवली आणि ती भारत सरकार आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटला त्याने ती पाठवली. आणि एवढी ती पब्लिक झाली, की तो कोरोना कसा असतो, म्हणजे तो बाण मारतोय. तो कोण बाण मारतोय? तर लक्ष्मण बाण मारतोय. कोणाला मारतोय? तर इंद्रजितला. तर तो इंद्रजितला नाही, त्या कोरोनाला बाण मारतोय. इतकी छान माझ्या दोन्ही मुलांनी पेंटिंग बनवली आणि त्याची एवढी पब्लिसिटी झाली. म्हणजे हा एक किस्सा. असे वेगवेगळे आम्ही त्या ह्याच्यावर आता ती पेंटिंग करायला पण सुरुवात केलेली आहे. क्रिकेटच्या ह्याच्यावर आम्ही करायला सुरुवात केलेली आहे. क्रिकेट कसं खेळतात, त्याची पेंटिंग बनवायला सुरुवात केली. म्हणजे वेगवेगळे कन्सेप्ट घेऊन आम्ही आता काय करतोय, माझी दोन्ही मुलं आता ती पेंटिंग करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि त्याला खूप रिस्पॉन्स चांगला आहे म्हणजे खूपच चांगलं. बरोबर. छान. आता तुम्ही म्हणालात, की तुमची दोन्ही मुलं याच म्हणजे ही कला चालूच करतायत, म्हणजे चालू ठेवतायत. हो. तर आता ह्या कला आहेत, ज्या जागतिक स्तरावर नेण्यासाठी काय केलं जाऊ शकतं? आता जागतिक ह्याच्यावर नेण्यासाठी थोडंसं याच्यामध्ये आता भारत सरकार आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने थोडंफार हे केलेलं आहे. भारतात आपली सगळीकडे कला आता पोहोचलेली आहे. बरोबर. फक्त जागतिक म्हणजे काय बाहेर परदेशात अजून आतापर्यंत मी गेलेलो नाही. भारतातलं कुठलंही राज्य मी सोडलेलं नाही. मी आज पार दिल्लीपासून कलकत्ता, भोपाळ, मध्य प्रदेश, चेन्नई, बेंगलोर, कर्नाटक, सगळे म्हणजे बऱ्याच ठिकाणी माझी मुलं आणि मी फिरून आलेलो आहोत हे सगळे कार्यक्रम करून. ओके. फक्त आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपण जागतिक, जागतिक म्हणजे बाहेर परदेशांवर. परदेश. तर परदेशात नेण्याचं आणि तिकडे पाठवण्याचं काम हे शासनाचं असतं. बरोबर. कारण उदाहरण तुम्हाला मी सांगायचं म्हटलं तर आता केरळाची जी शाडू पपेट आहे चांबड्याच्या बावल्याचं, तर तिथले जे मंत्री असतात, ते त्यांना तिकडे पाठवण्याचं काम करतात. पण उद्या आमच्या पण मंत्र्यांच्या डोक्यामध्ये येईल ना, की आपली ही जी पारंपरिक लोककला आहे, चित्रकथी आहे, हं. शाडू पपेट आहे, कळसूत्री बावल्या आहेत, ह्या पण परदेशात जावा. असं कोणाच्यातरी आपल्या मंत्र्याच्या एखाद्याच्या तरी डोक्यात येईल आणि आपल्याला ते नक्कीच पाठवतील. याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. आताचे आमचे मुख्यमंत्री पण खूप चांगले आहेत आणि आम्हाला तर खूप चांगले फॉर आहेत. त्यामुळे आम्हाला नक्कीच ते पाठवण्याचा प्रयत्न पण करतील, असं मला वाटतं. बरोबर. कारण परदेशात ज्या पारंपरिक कला आहेत, त्यांचं डिमांड खूप आहे. कारण त्यांना खूप क्युरिओसिटी असते, की त्यावेळच्या कला किंवा त्यावेळचं जे पेंटिंग आहे, त्याची तिथे खूप डिमांड आहे. तर त्यामुळे ह्या गोष्टी जर तिकडे पण गेल्या तर जास्त बरं होईल. नक्कीच. म्हणजे जेणेकरून पिंगोळी तुमचं आणि पूर्ण भारताचंच नाव होईल. हो. आता तुम्ही ते म्हटल्याप्रमाणे मला आता एक सांगावं आणखी वाटलं, की माझ्याकडे जे जुनं पेंटिंग आहे, हां. तर मी 30-40 वर्षापूर्वी ज्यावेळेस दिल्लीला जायचो, हो. त्यावेळेस ते फॉरेनर लोकं आले, की नाही मला म्हणायचे, "किती ह्याची किंमत आहे ती सांगा." मी त्यावेळेस जर 50,000 एका पेंटिंगची जर किंमत सांगितली असती, तरी ती पेंटिंग मी विकून सगळी मोकळा झालो असतो. परंतु ह्या व्यक्तीने विकली नाहीत. म्हणजे फॉरेन लोक पण या जुन्या कलेला खूप मान देतात, थोडक्यात सांगायचं म्हणजे. बरोबर. तर कधीतरी आपल्याला तो प्रसंग येईल आणि आपल्याला महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा भारत सरकार कधीतरी आपल्याला नक्कीच पाठवेल असं मला आत्मविश्वास माझा वाटतो. अच्छा. आता तुम्ही भारतातील सगळ्या राज्यांमध्ये जाता, तुमचे कार्यक्रम असतात. तर कसा रिस्पॉन्स मिळतो त्या कार्यक्रमांना? अतिशय चांगला. मी तुम्हाला आता एकच फक्त विश्वास सांगतो. मी ज्यावेळेला बेल्लारी म्हणून गाव कर्नाटक नाही तिकडे बेंगलोरच्या पुढे. त्या गावामध्ये पुऱ्या भारताचे सगळे कार्यक्रम होते. त्यामध्ये माझं होतं. म्हणजे सगळ्या समाजाचे कार्यक्रम. भारतातले सगळ्या लोककला अच्छा. पूर्णपणे सर्व लोककला. तर त्यामध्ये आमच्या कळसुती बोलायचा कार्यक्रम होता. अच्छा. हजारो माणसं समोर बसलेली होती आणि आमचं मराठी आणि माझ्यावरती बारी म्हणजे माझा नंबर लागला हां. आणि मी तिथं ते म्हणले, "महाराष्ट्राची लोककला कळसूत्री बावल्या." हां. लोकं उठली. त्यांना काही मराठी येत नव्हतं, काय नाही. म्हणजे केवढा मोठा तो माझ्या समोरचा एक किती वर्षापूर्वीचा एक प्रसंग सांगतोय मी. मग आता मी म्हटलं, "अरे, मी सगळे लोकं उठून गेले, कलेक्टर वगैरे बसलेले होते." काय, आता मी करू काय? कार्यक्रम कसा करू? बरोबर.
कोण नाही समोर तर करणार कसं? मी लगेच काय माझ्याकडे कलाच आहे ना. मी उठलो 2 बाहुल्या हातामध्ये घेतल्या. एक रावण घेतला आणि एक राम घेतला आणि माझं संभाषण मी उभं राहून चालू जे केलं, तुम्हाला खरं सांगतो, ह्या गोष्टीला आता जवळ-जवळ 30-35 वर्ष होऊन गेली. अक्षरशः हजारो माणसं उठलेली, सगळी जागेवर बसली. अरे वाह! हेच प्रात्यक्षिक आहे. मी स्वतः सांगतोय म्हणजे. आणि सगळी लोकं बघून माझा पूर्णपणे 1 तासाचा कार्यक्रम त्यांनी तो पाहिला. त्या रात्रीच मला कलेक्टरनी मला काय केलं, आपल्या घरी नेऊन जेवण दिलं दुसऱ्या दिवशी. अरे वाह! मी केवढं मोठं बघा, म्हणजे कळसूत्री बावल्याची एक ती निर्जीव बावलं आहे ना, त्याला सजीव मी करतो आणि सजीव करतेवेळी लोकांच्या हृदयात आपण जातो. बरोबर. हृदयामध्ये जातो एकदम आणि तो खूप लोकांना आवडतो ना आणि त्यामुळे माझा तो कार्यक्रम सक्सेस झाला आणि मला कलेक्टरनी माझ्या पूर्ण टीमला घरी नेऊन दुसऱ्या दिवशी मला त्यांनी जेवण दिलं. केवढा मोठा विषय आहे मला सांगा. कर्नाटक तिकडच्या बेल्लारीच्या ह्याच्यामधला विषय. हे खूप अनुभव आहेत असे, चांगले अनुभव आहेत. कोणतीही कला असू दे, ती जोपासली तर टिकते, नाहीतर ती लोप पावते. आता तुमची मुलं आहेत, ती जोपासतायत, ती आवडीने करतायत. पण अशा बऱ्याच कला आहेत, त्या कोणी जोपासल्या नाही म्हणून त्या लोप पावल्या. तर तुम्ही पुढच्या पिढीला तुम्ही काय म्हणजे सांगाल? तर या कोणत्याही कला म्हणजे कळसूत्री बावली असेल किंवा बाकीच्या पण ज्या आपल्या पारंपरिक कला आहेत, त्या जोपासण्यासाठी तुमचं काय संदेश द्याल? मला पुढच्या पिढीला संदेश एवढाच द्यायचा आहे, की ह्या पारंपरिक प्राचीन लोककला आहेत बरोबर. आणि त्या राजश्री असताना त्या चांगल्या प्रमाणे चालत होता. पण परंतु आत्ता आपल्या ह्या कलेला परत एक वेळ राजाश्रय मिळालेला आहे आणि राजाश्रय मिळाल्यानंतर आज आपल्या कला चांगल्या प्रकारे त्या चालू आहे. तर मला युवकांना एवढंच सांगायचं आहे, पुढच्या पिढीला सांगायचं आहे, की ह्या जर तुम्ही ह्याच्यामध्ये आलात, तर तुम्हाला नोकरी करण्याची गरज नाही. असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. कारण माझ्या मुलांना मी त्याच्यामध्ये ओढले ना. बरोबर. आज माझी मुलं आय-टी इंजिनियर मुलं आहेत. हा माझा माझा चेतन मुलगा आहे, तो आय-टी इंजिनियर आहे. मोठा मुलगा माझा आय-आय-टीला होता. पण माझी आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ह्या दोन्ही मुलांना मी अर्धवट शिक्षण करून घेऊन इथे आलो. पण आज त्यांना लागतं काय, की लाखभर मिळतात. तुम्हाला 20,000 मिळतील, पण 20,000 तुमचं चांगलं प्रपंच चालू शकतो ना प्लस समाधान पण आणि मिळेल. प्लस समाधान मिळतं ना आणि घर बसल्यावर तुम्हाला हे तुम्ही करू शकता ना. हो. तर हे संदेश मी हा संदेश देत आहे, की तुम्ही जर ही कला जर घेतलात आणि जर ही पुढे चालवलात, पेंटिंग करणं साधं आहे. ते जर केलं तुमच्या घर बसल्या तुम्हाला पैसा येणार आहे. बरोबर. हा मुलांना, सगळ्या युवकांना मी हा संदेश देत आहे, की तुम्ही या कलेमध्ये या आणि शिका आणि तुम्ही करा. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो. एक मुलगा माझ्याकडे इथे आला आणि त्याने माझ्या चित्रकथेचा कार्यक्रम बघितला अच्छा. आणि आज तो मुलगा महाराष्ट्रात संपूर्ण फिरतोय. चौकात जाऊन तो कार्यक्रम करतोय. तिथं तो दिवसाला ₹500 ₹1000 कमवतोय तिथे. म्हणजे ह्या युवकांना करायला काय हरकत नाही. बरोबर. इथं या कलेची लाज घेण्याची काय गरज नाही. लाज वाटण्यासारखं काही नाही ना, का वाईट वाटण्यासारखं काही नाही ना. तुम्ही लोकांचं मनोरंजन करताय. लोकांना तुम्ही खेळवताय. या कळसूत्री बावल्याच्या माध्यमातून लोकं आजारी पडलेली उठून येऊन तिथे कार्यक्रम बघतात. इतका चांगला कार्यक्रम असतो. त्यामुळे मला एकच संदेश द्यायचा आहे मुलांना, सर्वांना, की तुम्ही ह्याच्यामध्ये या. आज हे क्लासेस इथं चाललेले आहेत. पेंटिंगचं चालू आहे, पपेट शोचं आहे, शॅडो पपेटचं आहे, क्लासेस आहेत इथे. हे तुम्ही शिका आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या कमाईला लागा. थोडक्यात सांगायचं म्हणजे तुम्ही स्वतःचा जॉब तुम्ही शोधा. हां, बरोबर. एवढंच मला या मुलांना सर्वांना सांगायचं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या कलेचा कसा वापर केला गेला? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी आम्हाला राजाश्रय दिला, ओके. त्यावेळेला जंगलामध्ये आमच्याकडून त्याने आमच्या 11 लोककला आहेत, ह्या सगळ्या आधी त्याने ऐकून घेतल्या. 11 लोककला आणि त्याच्यानंतर आमच्या 2 भाषा आहेत. आता 2 भाषा कोणत्या? तर एक सांकेतिक भाषा, त्याला करपल्लवी म्हणतो आपण. ओके. म्हणजे तुम्ही इथं बसला तर माझा 1 किलोमीटरवर माझा दुसरा एक माणूस असेल, तर त्याला ती माहिती बरोबर द्यावी. आणि दुसरी भाषा ठाकरी भाषा, त्याला आम्ही खेवारी भाषा म्हणतो. म्हणजे तुम्ही जर इथं जर बसलाय, तर माझ्या मुलाबरोबर मी जर बोलत आहे, तुम्हाला काहीच कळणार नाही. आणि ह्या 2 भाषा त्यांना चांगल्या सहकार्य मिळण्यासारख्या त्या दोन्ही भाषा. म्हणजेच गुप्तहेरचं जे काम होतं, स्माईलचं जे काम होतं, ते काम आमच्याकडून त्यांनी करून घेतलं. अच्छा. गुप्तहेर स्माईलचं काम आणि त्याचा खूप फायदा त्यांना झाला. धन्यवाद सर. तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात
तुमच्याकडून खूप गोष्टी समजल्या, खूप गोष्टी शिकता आल्या आणि तुमच्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं, पिंगुळी गावाचं, महाराष्ट्राचं म्हणजे नाव मोठं झालं आहे. त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही कला अशीच जोपासली गेली पाहिजे आणि तिची वाढ झाली पाहिजे. पिंगुळीमध्ये सर्वप्रथम कलांगण आणि संत राऊळ महाराज ही पर्यटन स्थळं फार मोठी झालेली आहेत. बरोबर. त्यामुळे मी खरोखरच मनापासून मी समाधान आहे. कारण आज पिंगुळीला एवढं मोठं नाव आलेलं आहे, की पूर्ण भारतात नाही परदेशामध्ये आलेलं आहे. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू सो मच.